आपल्याला आता महाशिवरात्री स्पेशल मस्त आपल्याला असे ना रताळ्याची खीर बनवायची आहे. सकाळी तर आपण हे शाबूचे वडे खाल्ले होते, त्यामुळे तेलकट सारखं नको वाटतं खायला, पण मला आता थोडंसं स्वीटमध्ये असं गोड करावं म्हणलं. इथं मी ना अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत. अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत. आता हे जे आपल्या सगळे साल काढून घ्यायचे आहे आपल्याला. आता साल काढून घेते पटापटा. हे चांगलं स्वच्छ धुवून पण घेतलेला माती असते, अगोदर धुवून घ्यायचं आणि मग नंतर हे साल काढायचं. नंतर वाटलं तर अजून एकदा पाण्याला धुवून काढायचं. आता मी सगळे साल काढते ह्याची. बघू शकता अशी साल काढून घ्यायची आहे सगळी. आता आपल्याला अर्धा किलो रताळे आहेत. आता ह्याची पण काढून घेते मी. खूप छान लागते रताळ्याची खीर, तुम्ही अशी करून बघू शकता. आता आपण हे साल काढून धुवून घेतले. आता हे काय करायचं आपल्याला, असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे. खिसणी घेतली आहे मी, खिसणी आपल्याला खिसून घ्यायचं आहे. आता आहे ना खिसून घेऊ आपण ह्या चांगला. बघा असा बारीक पडतो चांगला. हे तर मस्त आपण खिसून घेतलं आहे, बघू शकता. आता हे खिसल्यामुळे थोडंसं काळवंडलं आहे, त्यामुळे अजून धुवून घेऊ आता ह्याला चांगलं आपण पाण्याने. बघू शकता असं काळवट पाणी निघतं याचं, काळपट असं. आता हे असं घ्यायचं एकदम असं, हे बघू शकता. आणि एकदम असा पांढरा शुभ्र झालेला आहे खिसा. आता हे ना आपण खिसल्यामुळे ना काळपट पाणी येतं, त्याच्यामुळे ना आता खिसणं आपल्याला धुवून घ्यायचा, म्हणजे ते काळपटपणा येत नाही त्याचा. एकदम असा एकदम कचून पिळून घ्यायचं आहे आपल्या असं. हे बघू शकता हे कसं काळ पाणी टाकून देते पाणी. आता चांगलं आपण पिळून वगैरे घेतले त्याला. आता मस्त त्याला आपण पाहिजे आता मस्त कढई ठेवून घेतली. आता पाणी आटले ते धुवून काढली कढई. आता ह्यात आपल्याला काय करायचं, 2 चमचे ना तूप टाकून घ्यायचं आहे. आता मस्त साजूक तूप, तुपातच करा छान लागतं. थोडं तूप टाकले मी आता. करत नसते आता मस्त आहेत ना, मी खिस टाकून घेतला सगळा चांगला झाला ना, परतून घ्यायचे. परतून घ्यायचं आपल्याला. परत थोडं तूप टाकलं तरी चालतं ह्याच्यात. ते थोडं तूप टाकून घ्यायचं. चमचे तूप टाकले अजून चांगलं परतून घ्यायला. तिथे मी ना 5-6 विलायची घेतले. परत तोपर्यंत आपण इकडे ना विलायची साईज थोडी सोलून घेऊ. विलायची खूप छान असा वा हे राहते, टेस्ट लागते. बघू शकता मस्त आपला असं परतून झालेला आहे एकदम असा. आता त्यात आपल्याला आता साखर टाकून घ्यायची. थोडा ना मी साखर टाकून घेते. तुम्हाला थोडं आवडेल तेवढं घ्या. इथे मी 2 ना
वाटा साखर टाकून घेतली आता. बघू शकता आता इथं. आता 2 वाटे मी साखर टाकली. इथं आता वेलची पावडर टाकून घेतली आहे, मिक्सरला फिरून घेतली आहे थोडी साखर टाकून. आता ह्यात मिक्स करून घ्यायची. ह्यात तुम्ही काजू बदाम पण टाकू शकता, तुम्ही नाही टाकत काजू बदाम. आता सिंपल असं छान लागते मस्त. आता साखर तूप टाकून चांगलं आपलं मस्त झालं आहे. आता हे आता ह्यात आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. आता दूध टाकून घ्यायचं आता. अर्ध बघू शकता आता मस्त. आता अर्धा लिटर दूध ओतून घेतले ह्याच्यात. आता ह्याला एक छान असा बारीक उकळी आणून द्यायची आता आपल्याला. परतू घेतल्यामुळे चांगलं शिजलेलं पण असतं. आता थोडं आता ह्याच्यात ना थोडंसं आटून घ्यायचं दूध ओतल्यामुळं आपल्याला. ह्याला एक उकळी काढून एक उकळी काढल्यावर बघू आता आपण. चला आपली मस्त इथं अशी गरमागरम मस्त असं रताळ्याची खीर झालेली आहे, बघू शकता. चला मस्त खीर झालेली. आवडते लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. छान छान व्हिडिओ बघत जा. बाय बाय सगळ्यांना, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.